ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात भूकंप घडवणारी एक मोठी बातमी हाती आली आहे। कारमायकल रोड प्रकरणाला गंभीर वळण मिळालंय, कारण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहिलंय आणि हे पत्र महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवू शकतं। परमबीर सिंह यांच्या या लेटर बॉम्बनं खळबळ उडाली आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात त्यांनी या पत्रात काही उल्लेख केला आहे। महिन्याला 100 कोटी रुपयांचं खंडणी जमवण्याचं लक्ष्य देण्यात आलं होतं, अशा प्रकारचे काही उल्लेख या पत्रात आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय या लेटर बॉम्ब मध्ये? म्हणजे या पत्रामुळे मुंबई पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस दल आहे त्याचपासून ते राजकीय भूकंप राज्यामध्ये येऊ शकतो असं म्हटलं जातंय। पण शेवटी नेमके पत्र जे आहे ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांनीच या बाबतीत स्पष्ट उल्लेख केला किंवा खुलासा केला तर त्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतील। जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं हे सगळं पत्र लिहिलं गेलेलं आहे, या पत्रामध्ये अतिशय गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। मंत्र्यांची नावं याच्यामध्ये लिहिण्यात आलेली आहेत आणि मंत्र्यांवर थेट आरोप करण्यात आलेले आहेत। तर सचिन वाझे यांचं नावाचा उल्लेख करून अशा पद्धतीनं काय पैसे घेण्यात यावेत किंवा मागावेत याचं एक टार्गेट देण्यात आलं होतं। त्या टार्गेटचा देखील यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमकं हे जे पत्र आहे या पत्रामधले जे मजकूर आहेत हे पूर्णतः तपासून त्यानंतर ज्या पद्धतीनं या सगळ्या पत्रांमुळे गदारोळ माजेल याकरता संपूर्णपणे ज्यांनी पत्र लिहिलंय परमबीर सिंग त्यांनीच या बाबतीत खुलासा करणं गरजेचं आहे। त्यामुळेच सगळा जो त्यांचा म्हणण्याचा मुद्दा जो आहे किंवा त्यांचे जे आरोप आहेत ते पूर्णपणे स्पष्ट होतील आणि ते पूर्णपणे या सगळ्या त्यांचं जे म्हणणं आहे ते बाहेर येईल। बरं अजित, तू आपल्यासोबतच राहा। भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत। अतुलजी, एक पत्राची चर्चा सुरू आहे, याची स्वतः परमबीर सिंग यांनी अजून पुष्टी केलेली नाही, पण त्यांनी थेट आरोप केलेत राज्य सरकारवर पैसे गोळा करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं म्हणून। नाही, खरं तर याच्याकरता परमबीर सिंगांच्या पत्राची गरजच नाहीये। हे उघड सत्य आहे आणि महिन्याला 100 कोटी रुपयाची मागणी गृहमंत्र्यांकडनं केली जाते। याचा अर्थच हा आहे की बदल्यांमध्ये 3-3, 4-4 कोटी रुपये घेतले जात होते। खरं सांगायचं तर हे सरकार आता बरखास्त केलं पाहिजे, कारण याच्यापेक्षा गंभीर असा आरोप असूच शकत नाही की पोलीस आयुक्त सांगताय 100 कोटी गृहमंत्री मागतात। त्यामुळे सचिन वाझेला मुळात का घेतलं, त्याला खंडणीचा गुन्हा असताना त्याला घेतलं, त्याच्यानंतर तो लादेन आहे का असा प्रश्न मुख्यमंत्री विचारतात। त्याच्याकडे 5-5 SUV सापडतात, काउंटिंग मशीन नोटांचं सापडतं आणि त्यामुळे सगळं किडलेलं अशा स्वरूपाचं हे राज्य आहे। परमबीर सिंगानं सुद्धा तातडीने अटक केली पाहिजे आणि उद्धव ठाकरेंचा राजीनामा घेऊन हे सरकार बरखास्त केलं पाहिजे। अतुलजी, याच्यात एक गोष्ट अशी आहे की परमबीर सिंग यांनी जर का हे पत्र लिहिलं असेल तर हे अधिकृतपणे पत्र अजून कोणाकडे उपलब्ध नाही। हे पत्र कोणाकडे उपलब्ध आहे याची पडताळणी सुरू आहे आणि एक माजी पोलीस आयुक्त जर का या पद्धतीनं लिहू शकतात तर ती खूप मोठी गोष्ट आहे। नाही, म्हणून मी म्हटलं की पहिलं तर परमबीर सिंगांना अटक केली पाहिजे, कारण हे त्यांना माहिती होतं ना। मग त्यांनी का नाही सांगितलं? शेवटी जनप्रतिनिधी असतील किंवा IPS IAS किंवा कुठलाही सरकारी अधिकारी असेल, हा अंतिमतः घटनेला लॉयल आहे, कायद्याला लॉयल आहे। जर का परमबीर सिंगला हे माहिती होतं की राज्याचा गृहमंत्रीने खंडणी गोळा करण्याकरता त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय, तर हे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होतं। पण याचा अर्थ त्यांनी ते सांगितलेलं नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे पत्र तर खरं आहेच आणि पत्र उद्या कोणी बोललं की हे पत्र खोटं आहे तरी वस्तुस्थिती हीच आहे। अहो, ट्विटरवर लोकांनी त्यावेळेला लिहिलं होतं 3-3 कोटी रुपयाचा रेट चालला होता एक SP अपॉइंट करायला। पत्र खरं तर खोटा मुद्दा नाहीये, त्याची वस्तुस्थिती खरी आहे हे 100%। आणि त्यामुळे अनिल देशमुखांचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे। तुमच्याकडे या सगळ्या संदर्भातले काही पुरावे आहेत? तुमच्याकडे या सगळ्या संदर्भातले काही पुरावे आहेत? तुम्ही म्हणाला जसं ट्विटरवर काही जणांनी लिहिलं होतं, अनेकांनी लिहिलं होतं ट्विटरवर। मी विधानसभेत बोललेलो आहे, स्वतः गृहमंत्री समोर असताना मी बोललोय की 3-3 कोटी रुपये ट्विटरवर लोक सांगतायत की मागितले जात आहेत अशा पद्धतीने।
मग त्याच वेळेला गृहमंत्र्यांनी त्या ट्विटरवर लिहिणाऱ्या लोकांना अटक का नाही केली, त्यांच्यावर कारवाई का नाही केली? आणि त्याच्यामुळे हे सगळं भयंकर आहे. आणि फक्त आज परमवीर सिंगांच्या पत्राने हे उघड झालेलं आहे. हे किडलेलं आणि सडलेलं आणि गुन्हेगारी लोकांचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे. अतुलजी, तुर्तास धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल. अतिशय धक्कादायक अशा प्रकारचं हे पत्र महाराष्ट्रात राजकीय भूकंप या पत्राने घडू शकतो. हे पत्र जर का 100% खरं असेल तर या पत्रानं महाराष्ट्रात निश्चित राजकीय भूकंप घडणार. कारण असं बोललं जात आहे की या पत्रामध्ये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही नावांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि ही नावं पैशांची मागणी करत होते असंही परमबीर सिंग यांनी या पत्रात लिहिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. थोडं का नाही तर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करा अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं असंही या पत्रात नमूद करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे परमबीर सिंह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सचिन वाझेचं सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर परमबीर सिंग यांना तडकाफडकी पायउतार व्हावं लागलं. त्यांची बदली करण्यात आली. पण परमबीर सिंग हे त्यानंतर नेमके कुठे आहेत याची माहिती उपलब्ध नाही. आणि हे पत्र एक्सक्लुझिव्हली तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात. या पत्राचा हा फक्त काही भाग आहे. त्यामुळे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात भूकंप घडवणारी. एकीकडे महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट होतोय तर दुसरीकडे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलातही कदाचित भला मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो आणि हे पत्र या भूकंपाची सुरुवात असू शकते. कारण या पत्राच्या माध्यमातून परमबीर सिंह यांनी काही महत्त्वाचे अत्यंत स्फोटक अशा प्रकारचे काही दावे केल्याचं बोललं जात आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ज्यांनी आत्ताच टीव्ही लावला असेल त्यांच्याकरता न्यूज 18 लोकमत ही एक्सक्लुझिव्ह बातमी घेऊन आलाय. कारमायकल रोडच्या इथे जी गाडी सापडली होती आणि त्यानंतर मनसुख हिरंड मृत्यू प्रकरण, सचिन वाझेची अटक, त्याची चौकशी NIAनं आता या सगळ्याचे तपास हाती घेतलेत आणि या सगळ्यामध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहिल्याची माहिती मिळते. अजित पांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, ह्या पत्राचा केवळ काही भागच समोर आलाय का संपूर्ण पत्र आपल्या हाती आलंय? जे संपूर्ण पत्र आहे 8 पानी हे पत्र आहे. या पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी धक्कादायक खुलासे केलेले आहेत. मुळात हे पत्र जे व्हायरल झालेलं आहे त्या पत्रावरती मुख्यतः परमबीर सिंग जे आहेत त्यांची सही नाहीये. त्यामुळे हे पत्र किती अधिकृत मानलं जावं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या संदर्भामध्ये आम्ही परमबीर सिंग यांना संपर्क केला असता त्यांनी याबद्दल काही उत्तर दिलेलं नाहीये आणि त्यांनी फोन देखील उचलला नाहीये. त्यामुळे हे पत्र परमबीर सिंग यांनीच लिहिलेलं आहे का हा सर्वात पहिला मुद्दा आहे जो सर्वात महत्त्वाचा आहे, जो स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे जर या पत्रामध्ये लिहिलेल्या मजकूरचा विषय केला तर थेट त्यांनी जे गृहमंत्री आहेत त्यांच्यावरतीच थेट आरोप केलेले आहेत. कशा पद्धतीने सचिन वाझे हे त्यांना भेटायला बोलवायचे, त्याच पद्धतीने मुंबई पोलीस दलातील अनेक असे अधिकारी जे आहेत ते थेट अनिल देशमुख यांच्या संपर्कामध्ये होते आणि त्याचबरोबर त्यांची काही चर्चा व्हायची. खरं तर ह्या पत्रामध्ये शेवटच्या 3 पानांमध्ये परमबीर सिंग यांनी
जर हे पत्र लिहिलं असेल आणि त्यांनी जर या मुद्द्यामध्ये स्पष्ट केलं असेल तर त्यात थेट जे मॅसेज केलेले आहेत अनिल देशमुख यांचे एक खाजगी एक सचिव आहेत पलांडे म्हणून, त्यांचं नाव देखील याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तर आपण त्याचा विचार केला तर अतिशय स्पष्टपणे आणि गंभीरपणे हा आरोप करण्यात आलेला आहे. शेवटी ह्या पत्रामध्ये जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं खंडन करणं किंवा ते मुद्दे योग्य आहेत किंवा ते मुद्दे मीच लिहिलेले आहेत हे स्पष्ट करण्याकरता परमवीर सिंग यांनी समोर येणं गरजेचं आहे. त्यानंतरच या पत्रातील जे आरोप आहेत ते किती तथ्य आहेत आणि त्यामध्ये किती मोठं काय दडलेलं आहे या सगळ्या गोष्टी स्पष्ट पण होतील. मग अजित, जर का स्वतः परमबीर सिंह फोन उचलत नाहीत किंवा स्वतः परमबीर सिंह त्याची अधिकृतपणे पुष्टी करत नाहीत तर हे थोडं नाही, एखाद पानाचं किंवा म्हणजे एखादा चिठोरा नाही तर हे मोठं पत्र आहे. किती पानांचं आहे हे पत्र आणि या पत्रात काय वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आलेत पुन्हा एकदा सविस्तर सांग, कारण ही बातमी खरोखरच महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारी बातमी आहे. अजित मिलिंदजी, हे एकूण पत्र जे आहे ते 8 पानांचं पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये सुरुवात अशी करण्यात आलेली की ज्या पद्धतीनं माझी बदली करण्यात आली त्याच पद्धतीनं एका खासगी वृत्तपत्राच्या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांनी परमवीर सिंग यांच्यावर जे आरोप केले किंवा त्यांचा जो उल्लेख करून त्या पद्धतीनं सगळं त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. त्यामुळे मी प्रचंड दुखावलेलो आहे. त्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर जर सांगायचं झालं तर मला माहिती नव्हतं पण माझे 2 असे अधिकारी आहेत ज्यांना थेट देशमुख यांच्याकडून काही गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यांनी ते मला सांगितलं. या गोष्टी ऐकून मी शॉक झालो होतो की अशा पद्धती देखील व्यवहार असतात का, आणि त्यानंतर त्यांना जे टार्गेट दिलं गेलं किंवा ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या सगळ्यांची एक लिस्ट त्यांना दिली गेली आणि त्यातून महिन्याला कमीत कमी 40-50 कोटी आणि 100 कोटी रुपयांचं टार्गेट देखील देण्यात आलं होतं. पण हा झाला मुद्दा परमवीर सिंग यांनी त्या पत्रात लिहिलेला. त्या पत्रामध्ये त्यांनी सचिन वाझे यांचं नाव स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं इतर 2 अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली आहेत. असं हे संपूर्ण 8 पानांचं पत्र आहे. एवढंच नाही तर त्यामध्ये त्यावेळी झालेले मेसेजेस म्हणजे व्हॉट्सअप मेसेज असतील किंवा टेक्स्ट मेसेज असतील, हे जे मेसेज झालेले आहेत त्याची तारीख, वार आणि वेळेसहित कोणी कोणाला मेसेज केलेला आहे त्याचा उल्लेख देखील केलेला आहे. म्हणजे अगदी पुराव्यानिशी हे पत्र लिहिलेलं आहे. पण पुन्हा मी तेच सांगतो, पुन्हा तोच उल्लेख करतो, हे पत्र जरी व्हायरल असलं, हे परमवीर सिंग यांच्या नावानं जरी असलं तरी त्या पत्राच्या शेवटी परमवीर सिंग यांची सही नाहीये आणि ते पत्र परमवीर सिंग यांनी लिहिलेलंच आहे का यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात. आणि हे पत्र किती अधिकृत आहे हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे परमवीर सिंग जर त्यांनी हे पत्र लिहिलं असेल तर त्यांनीच या सगळ्या गोष्टीचा समोरून उलगडा करावा जेणेकरून सगळ्या ह्या मुद्द्यांमध्ये स्पष्टता येईल, सुसूत्रता येईल आणि जे काही आरोप असतील त्याचे थेट त्या ठिकाणी चौकशी केली जाईल किंवा त्यांनी या त्यांच्या पत्रामध्ये हाय लेवल चौकशी देखील मागणी केलेली आहे. अनेक नुकताच जे कारमायकल रोडवर जी घटना घडली त्याचा देखील या घटनेचा देखील त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर अशा अनेक काही घटना ज्या आहेत या घटनांचा उल्लेख देखील त्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे नेमकं परमवीर सिंग यांना काय म्हणायचं आहे, फक्त 8 पानांमध्ये त्यांचं म्हणणं संपतं का अजूनही त्यांचे बरेचसे मुद्दे आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परमवीर सिंग यांनी समोर येऊन पूर्ण त्याचं रूप जे आहे ते मांडणं गरजेचं आहे. अन्यथा ज्या दिवशी परमबीर सिंग यांना पायउतार व्हावं लागलं आणि मुंबईला आणि महाराष्ट्राला नवीन पोलीस प्रमुख मिळाले त्यानंतर आजपर्यंत परमबीर सिंग नेमके कुठे आहेत, त्यांचा ठाव ठिकाणा काय, याबद्दल काही माहिती मिळू शकले? म्हणजे परमवीर सिंग यांच्याशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना बऱ्याच वेळा फोन केला तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे त्यांनी फोनच उचललेला नाही आणि त्यांनी हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे का किंवा या पत्रातले मुद्दे जे आहेत ते त्यांचे आहेत का किंवा ही सगळी त्यांची तक्रार आहे का याबद्दल त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. आणि तेव्हापासून परमवीर सिंग कुठे आहेत याबद्दल काही अजूनही ठाणपत्ता लागलेलं नाहीये. पण असं कळतंय की हे सगळं पत्र जे आहेत त्यांनी संबंधित म्हणजे काही मंत्र्यांना त्याच पद्धतीने राज्यपालांना देखील पाठवलेलं आहे आणि त्याचमुळे या सगळ्या मुद्द्यामध्ये किंवा या सगळ्या पत्रांमध्ये जो काही उल्लेख केला गेलेला आहे त्याची कुठल्या पातळीवर चौकशी होईल आणि परमवीर सिंग त्यांनी जर हे पत्र लिहिलं असेल तर ते इतके मोठे अधिकारी राहिलेले आहेत, त्याच पद्धतीने ते वादग्रस्त अधिकारी देखील होते. अजित, मी तुला थोडंसं थांबवतो. अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी,
काय तुमची प्रतिक्रिया? अशा प्रकारचं एक पत्रच लिहिण्यात आलेलं आहे परमबीर सिंग यांच्या वतीने, फक्त त्याच्यावर त्यांची सही नाहीये. अतुल लोंढे यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधूयात, पण या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय नव्हे तर सर्वार्थानं भूकंप घडवणारी एक मोठी बातमी या क्षणाची. ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्या सगळ्यांच्या माहिती करता महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप. तडकाफडकी बदली करण्यात आलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक भलं मोठं पत्र लिहिलंय. अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढेजी, परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल काय तुमची प्रतिक्रिया? अतुल लोंढे यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात, पण दरम्यानच्या काळात अतुलजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा येतोय. पुन्हा डिस्कनेक्ट होत होता फोन. बोला. जे परमबीर सिंग यांचं पत्र आता समोर आलंय त्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, एक गोष्ट याच्यामध्ये स्पष्ट आहे की आणि आपल्यासोबत तुषार शेटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. तुषार, हे जे पत्र आहे हे 3 जणांना लिहिलेलं पत्र आहे आणि त्यात सगळ्यात शेवटी नाव आहे ते महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिवांचं सुद्धा. फक्त याच्यावर सही नाहीये. किती गंभीर आहे ही गोष्ट, आणि आजपर्यंतच्या पत्रकारितेच्या याच्यात अशा प्रकारचं पत्र, ते सुद्धा पोलीस आयुक्त स्तरावरच्या अधिकाऱ्याने लिहिलेलं असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अगदी खरं मिलिंद, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं ह्या पत्रावरती जसं तुम्ही म्हणालात की वरती नाव आहे, कोणाकोणाला पत्र लिहिले ते दिलेलं आहे, मात्र याच्यावरती सही नाहीये. त्यामुळे आपण काही क्षणांसाठी जर असं मानलं की हे पत्र परमबीर सिंग यांनी लिहिलेलं आहे तर हे प्रचंड गंभीर आहे. हा फक्त पत्र नाहीये तर हा लेटर बॉम्ब आहे. कारण की तुम्ही जसं म्हणालात तसं की आतापर्यंत सरकारला अडचणीत आणणारं हे पत्र आहे. पोलीस खात्यातल्या एका वरिष्ठ नेत्यांनी किंवा एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं जे आरोप लावले जात आहेत ते गंभीर आरोप आहेत. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वसुली करायला सांगितलेलं होतं. त्यामुळे 3 मुद्दे याच्यातले महत्वाचे मिलिंद दिसत आहेत. याच्यामधला एक सगळ्यात थोडंसं थांबवतो. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय महत्वाचे अपडेट्स आहेत आणखी? अजितशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. तुषार. अगदी खरं मिलिंद, आपण जर या पत्रातलं 7 नंबरचं जर वाक्य बघितलं तर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती आपण ते दाखवतोच आहोत. या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वझेंना वारंवार त्यांच्या बंगल्यावरती बोलवलेलं होतं. ज्ञानेश्वरी बंगल्यावरती त्यांच्या गाठीभेटी वाढलेल्या होत्या आणि या गाठीभेटीच्या दरम्यान ज्या वेळेला सचिन वझेंना सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी कलेक्शन करायला सुरुवात करा आणि त्यांना 100 कोटींचं टार्गेट दिलेलं होतं. पत्रात जो उल्लेख आहे यानुसार त्या पत्रामध्ये असंही म्हटलं जात आहे, सचिन वझेंनी सांगितलं की मुंबईमध्ये सध्याच्या घडीला 1750 बार रेस्टॉरंट्स आहेत आणि साधारण प्रत्येकाकडनं 2 ते 3 लाखांचं टार्गेट जरी ठेवलं, 2 ते 3 लाखांचं कलेक्शन जरी करायचं ठरवलं तरीही अमाऊंट जाते ती साधारण 49 ते 50 कोटींच्या पर्यंत जाते. त्यामुळे 100 कोटींचं जे टार्गेट आहे ते टार्गेट कठीण असू शकतं. मात्र तुषार, मी थोडंसं थांबवतो. प्रवीण दरेकर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रवीणजी, परमबीर सिंग यांच्या या पत्राबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रातल्या अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. कारण आपण बघाल की ज्या वेळेला पोलीस खात्यातील डीजी रँकचा अधिकारी पोलीस आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्याच खात्याच्या गृहमंत्र्यावर 100 कोटीच्या खंडणीचं लक्ष असल्याचा आरोप करतो, यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणातली दुर्दैवी आणि भयंकर घटना असू शकत नाही. आणि त्याच्यामुळे सरकारला काळीमा लावणारी अशा प्रकारची ही गोष्ट आहे. आता या गोष्टीच्या ज्या वेळेला परमवीर सिंग पत्रक लिहितात मुख्यमंत्र्यांना त्यावेळेला यातलं तथ्य यथावकाश बाहेर येईल. आपण बघाल की राज्याच्या दुसरे डीजी संजय पांडे यांनी सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, त्यांच्यावर अन्याय कसा झाला आणि एकंदर पोलीस खात्यातील
सगळी दुरावस्था अनियमिततेनं चाललेल्या पदोन्नती आणि बदल्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी पर्दाफाश केला. ते होतंय म्हणून की काय तात्काळ आता परमवीर सिंग यांनी महिन्याला 100 कोटीच्या खंडणीचं लक्ष असल्याचा गंभीर आरोप आज दस्तूर खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांवर करणं म्हणजे या सरकारमध्ये संपूर्णतः त्या ठिकाणी जे काय पोलीस खात्यात चाललंय याचं जिवंत चित्र राज्यातल्या जनतेसमोर या ठिकाणी येतंय. म्हणजे पोलीस खात्यामध्ये नेमकं काय चाललंय या संदर्भातला चालता बोलता या ठिकाणी लेखाजोगा या ठिकाणी या लेटर बॉम्बच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतोय. कारण पोलीस खात्यामध्ये कुठले नियम नाहीत, बदल्यांमध्ये नाहीत, बढतीमध्ये नाहीत. छोटा अधिकारी सिनियर पोस्टिंग घेतोय, सिनियर पोस्टिंग वाल्याला त्याला छोट्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करावं लागतंय. त्या ठिकाणी बदल्यांमध्ये पैशाच्या व्यवहाराचं बोललं गेलं त्यावेळेला अशा प्रकारच्या खंडणीचे टार्गेट दिल्याचं अधिकाऱ्यांकडून येत आहे. आणि एकंदर इतकी चीप चर्चा, इतकी खालच्या स्तरावरची चर्चा महाराष्ट्रातल्या मुंबई सारख्या पोलीस खात्याची कधीच झाली नव्हती. म्हणजे आम्हाला अभिमान स्कॉटलंड नंतर आमचं पोलीस, परंतु आमच्या पोलीस खात्याची इब्रत या सरकारनं पूर्णतः धुळीस मिळवले. आणि या लेटर बॉम्बच्या माध्यमातून तर उरली सुरली सारी आबरू. नाही प्रवीणजी, तुम्ही आता थेट कोणत्या अधिकाऱ्यांच्याकडे मागणी करणार आहात की या पत्राची चौकशी करा? नाही, अर्थात हे पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज सर्वोच्च अथॉरिटी ही राज्याचा मुख्यमंत्री असतो. आणि त्याच्यामुळं डीजी संजय पांडेंनी दिलेलं पत्र असेल, परमवीर सिंगांनी गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर केलेला अनिल देशमुखांवरचा आरोप असेल, याची अंतिमता अथॉरिटी ही मुख्यमंत्री आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी चौकशी करण्याची आवश्यकता आहे. परंतु आपण बघाल की त्या ठिकाणी सरकार म्हणून जर लक्ष घातलं असतं तर अशा प्रकारचे प्रसंग किंवा गोष्टीच बाहेर आल्या नसत्या. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकता सरकारचं झालेलं दुर्लक्ष, सरकार म्हणून पोलीस खात्यावर त्या ठिकाणी नियंत्रण करण्यामध्ये आलेलं अपयश, त्यातनाच आज अशा प्रकारच्या गोष्टी बाहेर येत आहेत. आणि त्याच्यामुळे सरकारचे प्रमुख म्हणून आता राज्याचे मुख्यमंत्री काय करतायत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बर, पण या सगळ्या प्रकरणात आता असंही दिसतंय की आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. गृहमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, त्यांची बाजू मांडताना ते असं म्हणतायत की परमवीर सिंग स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं करतायत. या त्यांच्या म्हणण्यात कितपत तथ्य असू शकतं? आता हा ब्लेम गेम सुरू झालाय आणि या ब्लेम गेमच्या माध्यमातून इथलं काळ वास्तव समोर आले महाराष्ट्राच्या समोर. अगदी आपण बोललात, त्यांनी आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करणं यामध्ये सरकारची आणि पोलीस खात्याची इब्रत या ठिकाणी दोन्ही लोक घालवत आहेत. कारण याच्या ठिकाणी आयुक्तांनी आरोप करणं गृहमंत्र्यावर, गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी आरोप करणं आयुक्तांवर, एवढ्या खालच्या पातळीवरचं वातावरण चर्चा कधीच या राज्यामध्ये झाली नाही. आणि प्रवीणजी माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आता त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं अशी बातमी ही म्हणावी लागेल. कारण राज्याच्या गृहमंत्र्यांवरती अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. खंडणीसाठी अधिकाऱ्यांना सांगितलं गेल्याचे आरोप लावल्यानंतर आता अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री यांनी स्पष्टीकरण दिलंय. हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग असल्याची शक्यता तपासातून समोर येत असताना कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला गेलाय हे सांगण्यात आलेलं आहे. तेव्हा आपल्या बचावात राज्याचे गृहमंत्री नेमकं काय म्हणाले ते आपण बघतोय. प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, मी आधी म्हणाले त्याप्रमाणे हे दोन्ही आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राज्याचे गृहमंत्र्यांवरती गंभीर आरोप होतात. आरोप करणारे कोण? या मुंबईचे पोलीस आयुक्त. दोघही अत्यंत जबाबदार व्यक्ती आणि दोघही आता एकमेकांची वेशीवर टांगतायत. यातून काय संदेश गेला या महाराष्ट्रात? महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारची किळसवाणी गोष्ट कधीही झाली नाही.
जर या ठिकाणी गृहमंत्री सांगतायत की सचिन वाजे बरोबर त्या हत्येचे धागेदोरे जर परमवीर सिंगांकडे जात आहेत हे आता बोलतायत, हा मग अगोदर गृहमंत्र्यांना कोणी थांबवलं होतं? ज्या वेळेला विधिमंडळाच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी विधानसभेत असेल, विधान परिषदेत असेल, खाली देवेंद्र फडणवीस साहेब वरच्या सभागृहामध्ये मी ज्या वेळेला हीच गोष्ट गृहमंत्र्यांना सांगत होतो, त्यावेळेला गृहमंत्री मग काच या आयुक्तांना पाठीशी घालत होते? आता आयुक्तांनी त्या ठिकाणी आरोप केल्यानंतर आता प्रति आरोप करत असताना त्यांचे धागेदोरे त्या संदर्भात असावेत विषय व्यक्त करणं. पण प्रवीण दरेकर, मुद्दा एकीकडे असा उपस्थित होतोय, ज्या वेळेला भाजपाच्या वतीनं मुंबई पोलिसांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते, तेव्हा भाजपा ही मुंबई पोलिसांची बदनामी करते असा आरोप तुमच्यावर लावला गेला. मात्र आता जो प्रकार समोर येतोय त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी कोण करतंय? नाही, अगदी बरोबर आपण म्हटलात. आम्ही ज्या वेळेला बोलत होतो त्यावेळेला आम्हाला मुंबई पोलिसांचीच काळजी होती, कारण मुंबई पोलिसांची एक वेगळी प्रतिमा या ठिकाणी जगभरामध्ये आहे. आणि मग या राजकारणांच्या दबावाखाली, सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी बळी न पडता पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होऊ नये अशा प्रकारची प्रांजळ भावना आमची होती. आणि त्या भावनेपोटी बोलत असताना सरकारने याचं राजकारण केलं आणि आम्ही मुंबई पोलिसांची आम्हाला काळजी नाही, केवळ सरकारला काळजी आहे, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करतायत. आता उत्तर द्यावं ना. आता त्याच मुंबई पोलिसांचा आयुक्त त्या ठिकाणी ज्या वेळेला गृहमंत्र्यांना सांगतो की 100 कोटीच्या खंडणीचं लक्ष त्या ठिकाणी आम्हाला दिलंय, मला वाटतं आर पाटील आबांच्या आत्म्याला आता काय वाटत असेल अशा प्रकारचा माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला या ठिकाणी प्रश्न आहे. नक्कीच या महाराष्ट्रातला जो सर्वसामान्य नागरिक आहे तो सुद्धा जेव्हा आज टीव्हीवरती हे सगळं बघत असताना त्याला सुद्धा वाटत असेल की या महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे. अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, काय बोलावं आणि तुम्हाला काय विचारावं तरी काय? पहिली प्रतिक्रिया तुमची या सगळ्याबद्दलची ती सांगा. अगदी स्पष्ट आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री सन्माननीय अनिलजी देशमुख यांनी लोकमत एबीपीचा जो कार्यक्रम होता महाराष्ट्र ऑफ द इयर, त्या दिवशी त्यांना तो पुरस्कार देण्यात आला. तेव्हा त्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं ते दुःखी होते की एक राज्याचा एवढा मोठा अधिकारी चुकीची माहिती देतो आपल्याला जेव्हा अधिवेशन सुरू असताना, आणि त्यांनी अक्षम्य चुका केल्या. या अतिशय चांगल्या शब्दामध्ये, सभ्य शब्दामध्ये त्यांनी महाराष्ट्रापुढे सत्य सांगितलं. हे सत्य सांगायला फार मोठं मन लागतं, फार हिंमत करावी लागते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पण हेच मंत्री होते जे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये त्यांची पाठराखण करताना, छाती ठोकपणे पाठराखण करताना महाराष्ट्रानं बघितलेले होते. हे मिले हुए थे. तुम्ही पूर्ण ऐकल्याशिवाय आता थोडंसं बोलू नका. याचं कारण ही बाब फार गंभीर आहे. हा चर्चेचा विषय नाही आहे. ही गंभीर बाब आहे, याच्यामध्ये गंभीर पद्धतीने चर्चा झाली पाहिजे. मग गंभीरच प्रश्न विचारलाय सर मी. कधी पण सभागृहामध्ये जेव्हा माहिती देत असतात ती माहिती ही अधिकाऱ्यांकडनं येत असते. मुंबई पोलिसच्या संदर्भामध्ये जे काही झालं त्याची माहिती नक्कीच परमवीर सिंग साहेबांनी त्यांना दिली असेल. त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्यापर्यंत धागेदोरे एटीएस कडे जेव्हा तपास केला, एनआयए कडे जेव्हा तपास केला, तेव्हा खरी परिस्थिती माहीत झाली. आणि खरी परिस्थिती माहीत झाल्या असताना त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर कबुली दिली की ते अक्षम्य चुका झालेल्या आहेत. आता नंबर 1, पहिले परमवीर सिंग साहेबांना असा जर प्रकार, मला तर म्हणजे विश्वास नाही या गोष्टींवर, कारण 23 वर्षापासून अनिल देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत. मंत्री म्हणून काम केलेलं आहे, मधातले फक्त 8 महिने सोडले तर सातत्यानं मंत्री राहिलेले आहे. 23 वर्षाचा रेकॉर्ड तुम्ही एक पत्र त्यांनी दिलं, केव्हा दिलं? जेव्हा त्यांना बाजूला करण्यात आलं. बाजूला करून चौकशीमध्ये कोणाचा हस्तक्षेप होऊ नये, जो माणूस स्वतः इन्व्हॉल्ड आहे असं दिसत आहे त्यांना त्या चौकशीच्या बाहेर करणं हे पहिलं गृहमंत्र्यांचं काम होतं, ते त्यांनी केलं. जर परमवीर सिंग साहेबांना अशा पद्धतीने त्यावेळेस जर म्हटलं होतं गृहमंत्र्यांनी, तर त्यांनी त्याच वेळेस महाराष्ट्रासमोर आणायला पाहिजे नव्हतं ती गोष्ट. मग पहिला गुन्हा कोणी केलेला आहे? पहिला गुन्हा परमवीर सिंग साहेबांनी केलाय. मग ते केव्हा बोलतायत? जेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली. का बरं कारवाई झाली? तर त्यांचे धागेदोरे दिसत आहेत, त्यांची कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे, किंवा ऍज अ कॅप्टन ऑफ द पोलीस, बॉम्बे पोलीस, त्यांनी काहीतरी अक्षम्य चुका केलेल्या आहेत म्हणून त्यांना बाजूला करण्यात आलं. आणि त्यांना बाजूला करण्यात आल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात. त्याच्यामधला मोटिव्ह दिसत नाही का तुम्हाला? याच्यामधला मोटिव्ह असा आहे अनिल देशमुख मुंबई पोलिसांचा कॅप्टन म्हणून त्यांची जबाबदारी होती, ती जबाबदारी निश्चित करण्यात आली. मग राज्याचा गृहमंत्री म्हणून जबाबदारी कुणाची?
ती जबाबदारी कोण हो, घेणार? अधिकाऱ्यांचे बळी दिले जाणार का, हा त्यांचा सवाल आहे. तुम्ही चुकीचे शब्द माझ्या तोंडात घालू नका. मी हा. त्यांना म्हणतोय, काय म्हटलं की ते पोलिसांचे कॅप्टन होते आणि ते स्वतः इन्व्हॉल्व होताना दिसत आहेत. त्यांनी ज्या अक्षम्य चुका केलेल्या आहेत त्यांच्या मागे सगळे तपासणी धागेदोरे जातात आहेत. त्यामुळे त्यांना तिथे पदावर ठेवणं शक्य नव्हतं. ही कबुली अनिल देशमुखांनी सगळ्यात पहिले दिली. हा. तर पहिले परमवीर सिंग बोलले असते ज्या वेळेस हा प्रकार झाला, ज्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की असं असं सन्मान्य गृहमंत्र्यांनी म्हटलं, त्याच वेळेस जर त्यांनी महाराष्ट्रापुढे आणलं असतं तर परमवीर सिंगांचा हा दावा आपल्याला मान्य करता आला असता. आता त्यांच्यावर कारवाई होते आणि ते कुठेतरी त्यांचे पाय खोलत जाताना दिसत आहेत. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी कुठेतरी अशा पद्धतीनं जे महाराष्ट्राचं एक लौकिक आहे राजकारणातला तो खरा करण्याचा प्रयत्न ते करतात असं स्पष्टपणे दिसत आहे ना. त्याच्यामध्ये काय ती चौकशी आहे ते मुख्यमंत्री करतील. मुख्यमंत्री कोणाला स्पेअर करण्याचा काही प्रश्न येत नाही. पण याच्यातली खरी परिस्थिती पुढे येईल. पण ज्या काही गोष्टी समोर आलेल्या त्या या महत्वाच्या आहे. राताळ्याला आता आमचे मोठे बंधू प्रवीण दरेकरांची बोलले की मुंबई पोलीस स्कॉटलंड यार्ड वगैरे आहे. धन्यवाद देतो मी त्यांचे की त्यांनी शेवटी मान्य केलं की स्कॉटलंड यार्ड नंतर मुंबई पोलीसचं नाव घेतलं जातं. पण सुशांत सिंगच्या केसमध्ये कोणी बदनामी केली? पण या स्कॉटलंड यार्डची काय परिस्थिती करून ठेवली देशाच्या समोर? महाराष्ट्र समोर गेल्या पाहिजे. या स्कॉटलंड यार्डच्या जो लौकिक होता या मुंबई पोलिसांचा, तो लौकिक आज चव्हाट्यावर आणला गेला. आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून आज त्या पोलिसांच्या मनोबलाचं काय होत असेल? जे कॅप्टन म्हणून आज वावरतायत ते एकमेकांवर इतके गंभीर आरोप करतायत. सर, गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये एखादा व्यक्ती एखादा अधिकारी चुकत असेल म्हणून पूर्ण पोलीस दलाला नाव ठेवण्याचं काही कारण नाही. हे तुम्ही पण करू नका, हे आम्ही पण. पोलीस दलाला नाव ठेवण्याचा विषय नाही सर. त्यांच्या कॅप्टननी जर अशी चूक केलेली असेल तर त्यांच्या मनोधैर्याचं काय, हा सवाल आहे माझा. ही सगळ्यात पहिले ही माहिती जी आहे, सत्यता जी आहे ती जनतेसमोर आणली होती. जेव्हा झालं तेव्हा परमवीर सिंगांनी का बोलले नाही, हा माझा प्रश्न आहे. माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांना की पोलिसांचं मनोबल सातत्यानं भाजप या ना त्या मार्गानं कमी करण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आतापर्यंत ज्या ज्या केसेसमध्ये त्यांनी हा प्रयत्न केला त्या केसेसमध्ये काहीही निघालं नाही. उलट सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंगच्या केसमध्ये म्हटलं की मुंबई पोलीस हे अतिशय प्रोफेशनली या गोष्टीचा तपास करतायत. काय म्हणाला आता याच्यानंतर तुम्ही? सर, हे आरोप भाजपचे नाहीत हो. हे आरोप आहेत या राज्यातले एक अत्यंत महत्वाचे अधिकारी ज्यांनी मुंबई पोलिसांची कधी करत आहेत. पण ते कधी करत आहेत? आताही ते पदावर आहेत. महत्वाचं वाटत नाही का? आताही महाराष्ट्रातल्या एका मोठ्या पदावरती ते आहेत. आताही ते कॅप्टन आहेत. मग तुम्ही त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही? अनिल देशमुखांना देऊन मोकळे होण्याचं काही कारण नाही आहे. याचं कारण असं आहे की परमवीर सिंगांनी हे आरोप कधी केले? परमवीर सिंग दोषी आहेत हे तुम्हाला म्हणायचंय? परमवीर सिंग दोषी होते असं तुम्हाला म्हणायचंय? ज्या वेळेस ज्या गोष्टी घडल्या त्यावेळेस त्यांनी का बोलले नाही? आता का बोलत आहेत ते? त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर, त्यांना बाजूला केल्यानंतर का बोलत आहेत? माझा उलट प्रश्न आहे सर. जर या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात की पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या, त्याच्यात परमवीर सिंग असतील, तर परमवीर सिंग यांच्यावर काय कारवाई केली? केवळ बदली केली का? गुन्हा दाखल केला नाही त्यांच्यावरती का? त्यांची पाठराखण करण्यासाठी दिवस रात्र एक करत होते. ऐकून घ्या. चौकशी सुरू आहे. चौकशी सुरू झाल्यानंतर ज्या काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, सिद्ध झाल्यावर सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या होतील. पण कधी काय घडलं आहे, आज तुम्ही जर जजमेंटल होत असाल, इथे बसून तुम्ही जर जजमेंट देत असाल तर ते योग्य नाही अशी माझी विनंती आहे आपल्याला. याच्या संदर्भामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहिलेलं आहे. मुख्यमंत्री काय ती चौकशी करेल, याच्यात कोणी सुटणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आरोप कधी केलेला आहे, आरोप कशासाठी केलेला आहे, मोटिव्ह काय आहे त्याचा, या गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्र जनतेसमोर पहिलेच अनिल देशमुखांनी आणलेल्या होत्या. धन्यवाद अतुलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर माहिती दिली. तेव्हा आता ज्यांनी टीव्ही लावलेला असेल त्यांच्यासाठी या क्षणाची, आज दिवसभरातली नव्हे तर या वर्षातली सर्वात मोठी बातमी ही आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारे, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरती अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त पदी राहिलेले आणि आता ज्यांची नुकती बदली करण्यात आलेली आहे त्या परमवीर सिंग यांनी संपूर्ण जे कारमायकल रोडवरचं स्फोटकांचं प्रकरण होतं त्या प्रकरणात सचिन वाझे आधी एनआयच्या ताब्यात जातात, त्यांना अटक होते, नंतर ते निलंबित होतात आणि त्यानंतर परमवीर सिंग यांची बदली होते. बदली झालेले परमवीर सिंग हे आता अत्यंत गंभीर आरोप करतायत राज्याच्या गृहमंत्र्यांवरती थेट खंडणीचे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. उदय, राज्याच्या गृहमंत्र्यांवरती इतके गंभीर आरोप झालेले आहेत. अगदी बरोबर विलास, मी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्याच्या बाहेरच आहे. आपण इथे पाहू शकतो ज्ञानेश्वरी हा त्यांचा बंगला आहे आणि या बंगल्याच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती आपण इथे बघू शकतो. इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. जे पत्र परमवीर सिंग यांनी काही प्रसारमाध्यमांकडे प्रसिद्ध केलेले ते पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर एकच राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झालेला आहे. अशा प्रकारच्या पत्रामध्ये जो काय उल्लेख करण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी जी आहे
ते सांगण्यात आलेली आहे. ती कशा प्रकारे पैशांचा मागणी इथे केली गेलेली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हा सरकारी निवासस्थान आहे. आपण इथे पाहू शकतो दुसऱ्या बाजूला की कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आपण आता इथे पोलीस बंदोबस्त आल्यानंतर इथे आता पोलीस जे आहेत ते प्रसारमाध्यमांना दुसरीकडे जाण्यासाठी सांगतात, कारण सुरक्षा व्यवस्था इथे अधिक वाढवण्यात आलेली आहे. मात्र एकूणच जो काही राजकीय भूकंप झालेला आहे त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही आहे. सचिन वाझे प्रकरणामध्ये माजी पोलीस आयुक्त मुंबईचे परमबीर सिंग यांचे देखील काही तार जुळलेले किंवा त्यांचं देखील नाव येऊ शकतं, त्यामुळेच त्यांनी माझ्या नावावरती आरोप केलेले असं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं म्हणणं आहे. आपण इथे पाहू शकतो पुढच्या बाजूला की पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे आणि पोलीस इथे प्रसार माध्यमांना कोणत्या प्रकारे इथे शूट करू देत नाही आहेत. आपण इथे पाहू शकतो की पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. एक प्रत्येक महिन्याला ज्या प्रकारे 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त मुंबईचे परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यामुळे साहजिकच खूप मोठी बातमी आणि खूप मोठी राजकीय भूकंप जो आहे तो इथे झालेला आहे. त्यामुळे एक स्फोटक परिस्थिती राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे. साहजिकच विरोधक देखील या संपूर्ण प्रकरणावरती तुटून पडलेले आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख याच ज्ञानेश्वरी या बंगल्यावरती आहेत, तिथूनच ते ट्विट करतायत आणि आपल्या इतर पोलीस प्रशासनातील किंवा राजकीय सहकार्याशी ते बोलतायत, संवाद साधतायत. पण अजूनही ते कॅमेरामॅनला सांगा, उदय कॅमेरामॅनला सांगा आपल्या की तिकडे काय सुरू आहे हालचाली त्या दाखवायला सांगा. आपण इथे मागे बघू शकतो या प्रकारे काय हालचाली सुरू आहेत. इथे पोलीस जे आहेत ते इथे आलेले आहेत. आपण इथे पोलीस इथे प्रसार माध्यमांना मागे हटवतायत. आपण इथे पाहतोय की कारण जी स्फोटक परिस्थिती आता इथे निर्माण झालेली आहे, मीडियाच्या समोर गृहमंत्री येत नाही आहेत. गृहमंत्र्यांवरती खूप गंभीर असे आरोप मागे कोण अधिकारी दिसतात, मागे कोण अधिकारी दिसतात त्यांच्याशी काय बोलता येईल. त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर बनलेली आहे. याचे मोठे राजकीय पडसाद राज्याच्या राजकारणात उमटणार आहेत. स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख हे समोर येऊन का उत्तर देत नाही हा देखील प्रश्न विचारला जात आहे. फक्त एका ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिलेले आहेत. मात्र जे आरोप त्यांच्यावरती केलेले आहेत आणि ज्यांनी आरोप केलेले ती व्यक्ती देखील खूप मोठी आहे. मुंबईचे पोलीस आयुक्तपदी राहिलेले आहेत परमबीर सिंग आणि त्यांनी ज्या प्रकारे आरोप केलेले खूप मोठं पत्र खूप पानांचं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे राज्यपाल यांना पाठवलेलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक खूप मोठा भूकंप झालेला आहे. त्याला आता गृहमंत्री कसे उत्तर देत आहेत याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेली अनेक वर्ष तुम्ही राजकीय पत्रकारिता करताय, गेली अनेक वर्ष तुम्ही राजकारण जवळून पाहताय. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अशा प्रकारची इतके गंभीर आरोप एखाद्या मंत्र्याबद्दल एखाद्या इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं थेट खंडणीचे आरोप याआधी झालेत का? काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला? विलास, तुझा प्रश्न एकदम बरोबर आहे, कारण अशा प्रकारचे आरोप याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झाले नाही. एक IPS दर्जाचा वरिष्ठ अधिकारी जो मुंबईचे पोलीस आयुक्तपदी राहिलेला आहे, अनेक वर्ष महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासकीय सेवेत त्यांनी सेवा बजावलेली आहे, असे पोलीस आयुक्त माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक पत्र दिलेलं आहे राज्यपालांना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती केलेले आहेत. गृहमंत्री हे थेट सचिन वाझे यांच्याकडे दर महिन्याला 100 कोटी रुपयांची मागणी करतायत. त्यामुळे दर महिन्याला 100 कोटीचं जे कलेक्शन आहे ते फक्त एकट्या मुंबईतून मागतायत, तर मग इतर महाराष्ट्रातून त्यांचे किती कलेक्शन असेल त्याची एक आकडेवारी देखील दिलेली आहे. मुंबईतले किती बार्स आहेत, किती हॉटेल्स आहेत. उदय, खरं तर हे शब्द सुद्धा उच्चारू पाहत नाहीत. ज्या पोलिसांबद्दल आपण इतका अभिमान बाळगतो त्या पोलिसांना अशा प्रकारे जर कामाला लावलं जात असेल आणि तसे आरोप होत असतील तर ही सर्वसामान्य माणसाला सुद्धा अत्यंत चीड आणणारी बाब आहे की आज पोलिसांनाच खंडणी मागण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं का, हा सवाल सुद्धा या पत्रातून निर्माण झालाय. उदय, तुम्ही सोबत राहा. गृहमंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेरून थेट रिपोर्टिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत करतायत. पण माझ्या सोबत आता तुषार माझे सहकारी आहेत. तुषार, हे पत्र आणि त्या 7 पानांचं हे पत्र आहे बरोबर. या 7 पानांच्या पत्रामधले काही आणखी महत्वाचे मुद्दे जे तुम्ही काढलेले आहेत ते मुद्दे कुठले आहेत? कुठल्या मुद्द्यांवरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे? हा लेटर बॉम्ब नेमका काय? अगदी खरंय विशाल, जर लेटर बॉम्बचा जर विचार करायचा म्हटला तर खरोखरा लेटर बॉम्ब आहे विलास. कारण की याच्यामध्ये जो 7व्या क्रमांकाचा मुद्दा आहे, या 7व्या क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये परमवीर सिंग यांनी स्पष्ट आरोप लावलेले आहेत की त्यांना खंडणी वसूल करायला सांगितलं गेलं.
त्याच्यानंतर परमवीर सिंहांनी असा सुद्धा दावा केलेला आहे की वाजेंना वारंवार बोलून घेतलं गेलं, त्याला 100 कोटींचं टार्गेट दिलं, या 100 कोटींच्या टार्गेटपैकी फक्त 50 कोटींचं टार्गेट शक्य असल्याचं ज्यावेळेला सांगितलं गेलं, त्यानंतर काही दिवसांनी दुसरा मुद्दा जो इथे येतोय, जो 9 नंबरचा मुद्दा या पत्रामध्ये इथे लिहिलेला आहे की एसीबी सोशल सर्व्हिस ब्रांचचे एसीपी आहेत, त्यांना सुद्धा ज्ञानेश्वरीवरती बोलवलं गेलं होतं. विलास, तुला माहिती असेल सोशल सर्व्हिस ब्रांच हीच ब्रांच आहे जी ब्रांच वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जिथे अश्लील नृत्य किंवा हरकती सुरू असतात त्यांच्यावरती कारवाई करते. डान्स बारवरती जी कारवाई होते ही सोशल सर्व्हिस ब्रांचच्या माध्यमातून केली जाते. हुक्का पार्लरवरची कारवाई आहे ती त्याच्यातनं केली जाते. आणि विलास, याच्यातला अजून एक तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे ज्या मुद्द्यांवरनं काँग्रेसनं किंबहुना सत्ताधाऱ्यांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला होता, त्या डेलकर प्रकरणाबद्दल सुद्धा परमवीर सिंग यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. नक्कीच अत्यंत धक्कादायक अशा ह्या बाबी सगळ्या समोर आलेल्या आहेत. आपल्या सोबत अजित मांढरे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. अजित, या सगळ्या प्रकरणामध्ये सचिन वाझेंचं नाव समोर आलं. सचिन वाझे NIAच्या कोठडीत गेले. सचिन वाझे जर तोंड उघडायला सुरुवात केली तर राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा होती. पण आता राज्याच्या महत्वाच्या अधिकाऱ्यानं, ज्यांनी मुंबई पोलीस आयुक्त पद भूषवलेलं आहे, त्यांनीच असे आरोप केलेले असतील तर याचा मुंबई पोलिसांच्या एकूण जी त्यांची मानसिकता आहे याच्यावर काय परिणाम होऊ शकतो? महाराष्ट्राच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकलेला आहे आणि या लेटर बॉम्ब मधून अनेक धक्कादायक आरोप केलेले आहेत. महाराष्ट्राला हादरवून टाकणारं हे पत्र म्हणावं लागेल, ज्या पत्रात त्यांनी थेट पोलिसांना खंडणी गोळा करण्याचे काम दिल्याचा आरोप केलेला आहे. पण याबद्दल अनिल देशमुख यांनी जे स्पष्टीकरण दिले त्यानुसार परमबीर सिंग स्वतः गोत्यात आल्याने त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी हे आरोप केल्याचं म्हटलेलं आहे. आपल्यासोबत उदय जाधव थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्याच्या बाहेरून थेट रिपोर्टिंग करतायत. मी पुन्हा एकदा उदय जाधव यांच्याकडे जातोय. उदय, सचिन वाझे आता NIAच्या कोठडीत आहेत. ते कोठडीत असताना एक पोलीस अधिकारी NIAच्या कोठडीत, दुसरे बदली झालेले आणि त्यांच्याकडून झालेले हे आरोप. आता असं दिसतंय का की विरोधक जे आरोप करत होते सचिन वाझे हे केवळ प्यादे आहेत, आता या पत्रातून ती बाब समोर येते का की या सगळ्यामध्ये मोठं राजकीय भूमिका होती आणि हे अधिकारी केवळ प्यादा म्हणून वापरले गेले? अगदी बरोबर, अशी शंका निर्माण व्हावी अशी सध्या परिस्थिती आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो लेटर बॉम्ब माजी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेला आहे त्याचे पडसाद पुढचे काही दिवस आणखीन महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणार आहेत. यावरती स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फक्त ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलेले आहे. मात्र त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर येऊन सर्व प्रश्नांची उत्तर देणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. कारण त्यांच्यावरती अति गंभीर असे आरोप जे आहेत माजी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आहेत. हे आरोप जे आहेत त्या आरोपांना आता ते स्वतः कसे सामोरे जाणार, याआधीच राज्याच्या राजकारणातील विरोधी पक्ष भाजप असेल यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे मोठे आरोप केले होते की सचिन वाझे असतील किंवा इतर पोलीस अधिकारी असतील हे फक्त प्यादे असतील किंवा हे फक्त मोरे आहेत, त्यांचे पाठीराखे किंवा त्यांचे पॉलिटिकल बॉस जे आहेत ते वेगळे आहेत. कोण आहेत नेमके पॉलिटिकल बॉस हे जर आता या पत्राच्या माध्यमातून आपण शोधलं तर थेट सुई जी आहे ती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जाते. मात्र अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरती केलेले आरोप जे आहेत ते मात्र झिडकारलेले आहेत, ते तथ्यहीन असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र इतर जे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांना उत्तर देणं ही त्यांची जबाबदारी आहे. स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख हे प्रसार माध्यमांच्या समोर येऊन या सर्व प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली गेली पाहिजेत. जे आरोप परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे त्यांच्यावर केलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत. असे आरोप याआधी राज्याच्या कुठल्याही गृहमंत्र्यांवरती किंवा कुठल्याही मंत्र्यांवरती अशा प्रकारचे आरोप याआधी कधीच झालेले नाही आहेत.
हे जे लेटर बॉम्ब आहे हा राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप देखील घडवू शकतो। उदय इतका मोठा आहे हा राजकीय लेटर बॉम्ब। भूकंप होऊ शकतो, पण त्याच्या पूर्वी या लेटरची दखल घेऊन सरकारी पातळीवर काय कारवाई होणार आहे की नाही, की केवळ हे लेटर राहणार आहे, त्या दृष्टीनं काय पावलं उचलली जात आहेत आणि काय कारवाई होऊ शकते या लेटरच्या नंतर? विलास, सध्या आम्ही जे क्रॉस चेकिंग केलेले या लेटर संदर्भात, या लेटरवरती परमबीर सिंग यांची सही नाही आहे आणि हे सही नसलेले जे पत्र आहे हे राजभवनवरती राज्यपालांकडे पोहोचलेलं आहे आणि ते तिकडे पोहोचलं असल्याची माहिती देखील राजभवनवरच्या सूत्रांनी दिलेली आहे। तसंच हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील वर्षा निवासस्थानी पोहोचतं झालेलं आहे, तिथे देखील पोहोचलेलं आहे। मात्र मुख्यमंत्री निवासस्थानावरून याबद्दल कुठली स्पष्टता जी आहे ती अजून जाहीर केलेली नाही आहे। महाविकास आघाडीचे एक प्रमुख मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती माजी पोलीस आयुक्त मुंबईचे परमबीर सिंग यांनी जो काही घणाघाती प्रहार केलेला आहे, जे काय अति गंभीर असे आरोप केलेले आहेत, त्या आरोपांवरती आता मुख्यमंत्री कार्यालय नेमकं काय कारवाई करते किंवा काय चौकशी करते आहे, काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विरोधी पक्षाने तर थेट आरोप केलेला आणि थेट मागणी केलेली आहे की आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। याआधी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच जर का गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा देण्याची वेळ आली असेल तर निश्चितच महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही आहे। महाविकास आघाडीवरती विरोधी पक्ष भाजपने अतिशय आक्रमकपणे खूप मोठे असे सुरुवात केलेली आहे उदय। पण जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपल्याला कल्पना आहे की राज्याचे गृहमंत्री हे सातत्यानं पोलीस अधिकाऱ्यांची पाठराखण करताना दिसलेले होते, पण NIAच्या तपासातून जेव्हा सगळ्या गोष्टी समोर आल्या तेव्हा मात्र त्यांनी या सगळ्याचं खापर अधिकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा जेव्हा त्यांनी याबद्दलची मुलाखत दिली तेव्हा पोलिसांनी अक्षम्य चुका केल्यात असं सांगितलेलं होतं। काय म्हणाले होते अनिल देशमुख एकदा ऐकूया, ऐका पोलिसांबद्दल या सगळ्या प्रकरणात नेमकं अनिल देशमुख काय म्हणाले होते। 2 दिवसापूर्वी त्यांनी ही मुलाखत दिलेली होती, ऐकूया त्या मुलाखतीतला हा संपादित अंश। कसं आहे की जी काल आम्ही बदली केली आमचे आयुक्त यांची, त्यामध्ये चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या आहेत आणि चौकशीमध्ये ज्या गोष्टी पुढे आल्या आहेत त्या माफ करण्यालायक नाही आहेत, त्या अशा अशा गोष्टी आहेत। त्यामुळे ह्या सर्व चौकशीचा तो पार्शियल आम्हाला रिपोर्ट मिळत होता रोजचा, त्यामुळे ज्या घटना अनेक पुढे आल्या त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही बसून निर्णय घेतला की आपण अशा परिस्थितीमध्ये चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे आणि चौकशीमध्ये कोणताही बाधा येऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्यांना बाजूला केलेला आहे, त्यांना दुसरं कोचिंग दिलेलं आहे। ही प्रशासकीय बदली नाही, ही बदली जे आमचा तपास चालू आहे NIA आणि ATच्या माध्यमातून त्यामध्ये काही मुद्दे पुढे आले की ज्या पद्धतीनं पोलीस खात्याचे प्रमुख म्हणजे मुंबई पोलीसचे प्रमुख म्हणून त्यांच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्याच काही गंभीर चुका त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून झाल्या आहेत, त्या चुका माफ करण्यालायक नाही, गंभीर चुका आहेत आणि त्यामुळे त्याची बदली त्या निमित्ताने करण्यात आलेली आहे। तर चौकशीमध्ये जे काही अहवाल येईल त्या निमित्तानं पुढचे जे काही असेल त्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल। खरं तर हे सगळंच प्रकरण गंभीर आहे, गृहमंत्री जसं म्हणतायत तसं अनेक गोष्टी समोर आल्या, त्याच्यामुळं आम्हाला ही कारवाई करावी लागली, ही कारवाई होती, ही प्रशासकीय बदली नव्हती असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण प्रश्न हा आहे ही सगळी चौकशी करण्यासाठी आणि यांच्यावर कारवाई करण्यासाठी NIAला महाराष्ट्रात काय यावं लागलं, NIAची चौकशी का व्हावी लागली, त्याच्या आधी 17 दिवसात महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही विभागानं त्याच्याबद्दल कारवाई का केली गेली नाही। प्रश्न हा सुद्धा आहे की इतकं गंभीर प्रकरण असताना सचिन वाझेवर आरोप असताना त्यांच्याकडेच या सगळ्याची चौकशी का दिली गेली, त्याच्यावर कुणाचा नेमका वरदहस्त होता हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे। पण आज 2 वरिष्ठ अधिकारी एका बाजूला आरोपीच्या पिंजऱ्यात असताना आता त्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। महिन्याला 100 कोटी रुपयांच्या खंडणीचं टार्गेट राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची एक अत्यंत धक्कादायक किळसवाणी बाब सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे। आणि या सगळ्यानंतर राज्याच्या या सगळ्या सरकारमध्ये आता काय नेमकी भूमिका घेतली जाते हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। माझ्यासोबत तुषार माझे सहकारी आता आपल्या सोबत आहे, तुषार शेटे। तुषार, या सगळ्याचे नेमके काय राजकीय परिणाम संभवतात जर हे पत्र आता
वरिष्ठांपर्यंत गेलेला आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेला आहे, राज्यपालांपर्यंत गेलेला आहे। या सगळ्याची काय दखल घेतली जाऊ शकते, याचे काय राजकीय पडसाद पुढच्या काळात या महाराष्ट्रात उमटू शकतात? विलास, राजकीय पडसादांबद्दल जर बोलायचं झालं तर तुला फक्त मी एकच म्हण सांगतो, आपला तो बाळ्या दुसऱ्यांचं कार्ट। हा नियम यासाठी लागू पडतोय कारण की ज्या वेळेला हे प्रकार किंबहुना हे प्रकरण राज्य सरकारच्या हातात होतं त्यावेळेला सरकारमधल्या सगळ्या व्यक्तींनी सचिन वाझेंची बाजू घेतली गेली होती। ज्या वेळेला विधिमंडळात हा विषय निघाला होता त्यावेळेला सगळ्यांनी त्यांची बाजू घेतली आणि उत्तर असं दिलेलं होतं, सचिन वाझे म्हणजे काही लादेन आहे का ज्याची चौकशी करायला पाहिजे किंबहुना ज्याला अटक करण्याची मागणी केली जाते। मात्र वाझेंना अटक झाली। प्रकार ज्या वेळेला राज्य सरकारच्या हातातनं निघाला आणि तो तपास NIA कडे जातोय, ATS कडे जातोय असं ज्या वेळेला दिसू लागलं त्यावेळेला वाझेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला। IPS अधिकारी हे त्यांच्यापासून वेगळे होताना गेले। नंतर ज्या वेळेला IPS अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले, IPS अधिकाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उघडला गेला। मी तुम्हाला थांबवतोय, देवेंद्र फडणवीस बोलतायत, आपण थेट जातोय। लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाहीये, तर हे धक्कादायक अशा प्रकारचं पत्र आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये DG रँकच्या ऑफिसरने इतक्या खुलेपणानं गृहमंत्र्यांबद्दल अशा प्रकारचं पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ आहे। आणि या पत्रामध्ये त्यांनी एक चॅट जोडली आहे, ती व्हॉट्सॲप आहे का SMS चॅट आहे मला माहिती नाही, पण ती जी काही त्यांनी इन्सिडन्सेस सांगितले आहे तो थेट पुरावा एक प्रकारे त्या ठिकाणी दिसतोय की ज्यातनं अशा प्रकारची पैशाची मागणी झाली आहे। त्यामुळे एकूणच हे प्रकरण जे आहे हे अत्यंत गंभीर आहे। ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरण उघडकीस येत आहेत, ज्या प्रकारे इथे पोस्टिंग असतील, लोकांना अधिकार द्यायचा असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार पाहायला मिळत आहेत आणि यातनं ज्या प्रकारे पोलीस दलाचं खच्चीकरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज ही जी काही घटना, ही घटना त्याचा कळस आहे आणि दुर्दैवाने इतक्या वाईट प्रकारे ही सगळी परिस्थिती समोर आल्यानंतर आमचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आता या परिस्थितीमध्ये गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत। गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि याची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे। ही चौकशी सेंट्रल एजन्सीजकडनं केली पाहिजे। त्यांना सेंट्रल एजन्सीज मान्य नसतील तर या ठिकाणी कोर्ट मॉनिटर्ड अशा प्रकारची चौकशी त्याची झाली पाहिजे। पण जोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत हा सगळा जो विषय आहे हा महाराष्ट्राला मान खाली घालणारा आहे। महाराष्ट्र पोलीस दल, मुंबई पोलीस दल ज्याचं इतकं मोठं नाव आहे त्या पोलीस दलाला एक प्रकारे बदनाम करणारा अशा प्रकारचा सगळा प्रकार आहे आणि म्हणून आमची मागणी आहे त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि यातलं तथ्य बाहेर येतपर्यंत गृहमंत्री जर आपल्या पदावर राहिले तर याची चौकशी कशी होऊ शकेल? बरं, हा कोणी ऐऱ्या गैऱ्या व्यक्तींनी लावलेला आरोप नाही आहे, कोणी पॉलिटिकल व्यक्तींनी लावला असता, कोणी सामाजिक व्यक्तींनी लावला असता, एखाद्या आरोपीने लावला असता असं नाही आहे। हा राज्यामध्ये सर्व्हिंग DG यांनी लावलेला हा आरोप आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तात्काळ अत्यंत कडक कारवाई या संदर्भातली झाली पाहिजे। अनिल देशमुखांनी उत्तर दिलेलं आहे की परमवीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केलेला आहे। त्यातला प्रश्न एवढाच आहे की अगदी आपण 1 मिनिटाकरता हे समजून घेतलं की बाबा हा आरोप त्यांनी केला आहे, तरी देखील त्यातलं गांभीर्य हे आहे की जी काही त्यांनी चॅट त्याच्यामध्ये जोडली आहे हा थेट पुरावा आहे। त्यामुळे असा पुरावा जर त्या ठिकाणी येत असेल तर हे प्रकरण गंभीर होतं आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं उत्तर देण्याच्या ऐवजी या संदर्भात त्यांनी अतिशय स्पष्ट नैतिक भूमिका घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भात ऍक्शन घेऊन मला असं वाटतं की जे काही ते बोलत असतात ते कृतीत उतरवून दाखवलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांना सुद्धा या बाबतीत आपण सांगितलं असल्याचं या पत्रामध्ये नमूद केलंय, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून काहीही कारवाई केली नाही, काय त्यांची मजबुरी असेल? मला हे देखील गंभीर वाटतं। जर श्री परमवीर सिंग यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेस हे आणलं असेल तर त्याच्यावर त्यांनी तात्काळ कारवाई करायला पाहिजे होती।
कदाचित आपलं सरकार वाचवण्याच्या नादामध्ये किंवा याचं सरकार आपलं त्या ठिकाणी जाऊ शकतं असा संशय आल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं असेल. पण अशा प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे राज्य धोक्यात टाकणं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तात्काळ ही कारवाई झालीच पाहिजे. मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर और सर्विंग डीजी श्री परमवीर सिंह, इन्होंने पत्र के माध्यम से जो आरोप लगाए हैं वो अत्यंत गंभीर है. मैं तो ऐसा मानता हूं कि जो जिलेटिन की स्टिक्स मिली है उससे भी ज्यादा विस्फोटक इस प्रकार के ये सारे के सारे आरोप दिखाई पड़ते हैं. विशेष रूप से इन आरोपों की गंभीरता इसलिए भी बढ़ती है कि ये आरोप एक सर्विंग डीजी ने लगाए हुए हैं और इन आरोपों के साथ उसकी पुष्टि करने के लिए उन्होंने व्हाट्सएप चैट या SMS चैट, जो भी कुछ वो समझ में नहीं आ रहा उस लेटर में से कौन सी चैट है, लेकिन जो चैट उन्होंने लगाई हुई है इसमें बिल्कुल स्पष्टता के साथ वो जिनके साथ बातचीत हो रही है वो कह रहे हैं कि इतने रेस्टोरेंट से इतने पैसे, इतने बार से इतने पैसे, इतना पैसा जमा करने को बोला है. तो ये एक बहुत ही सबल इस प्रकार का एक, मैं ऐसा मानता हूं कि उनके खिलाफ एविडेंस है. ऐसे समय हमारी मांग है कि गृह मंत्री जी ने तुरंत इस्तीफा देना चाहिए. वो नहीं देते तो उनको मुख्यमंत्री जी ने हटाना चाहिए और इसकी निष्पक्ष जांच होनी चाहिए. या तो केंद्रीय एजेंसीज इसकी जांच करे और अगर इसमें राज्य सरकार को यह लगता है कि हमको केंद्रीय एजेंसी से नहीं करनी है तो कोर्ट मॉनिटर्ड इंक्वायरी इसकी होनी चाहिए. लेकिन कोई भी इंक्वायरी तभी सफल हो पाएगी जब एक सर्विंग गृह मंत्री ये अपने पद से दूर होंगे और उसके बाद इसकी उच्च स्तरीय जांच होगी. मुझे ऐसा लगता है महाराष्ट्र के इतिहास में मैंने इतने वर्षों में ये कभी नहीं देखा कि डीजी रैंक का व्यक्ति और जो सर्विंग डीजी है और जो मुंबई के सीपी रहे हैं ऐसा व्यक्ति सीधे मुख्यमंत्री जी को पत्र लिखकर इतने एविडेंस के साथ ये सारी बातें कहते. और इसमें महत्व की बात यह है कि उन्होंने मुख्यमंत्री जी को यह भी कहा है कि ये सारी बात मैंने आपको बताई थी. तो फिर मुख्यमंत्री जी ने उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं की? क्या केवल अपनी सरकार बचाने के लिए मुख्यमंत्री जी ने उसको नजरअंदाज किया? ये भी प्रश्न अब उपस्थित होता है. हमारी मांग है कि तुरंत गृह मंत्री महाराष्ट्र इनको उनके पद से हटाया जाए, या तो वो इस्तीफा दे या उनको हटाया जाए और इसकी निष्पक्ष जांच ये तुरंत की जाए. इस प्रकार की हमारी मांग है. गृह मंत्री ने कहा कि परमवीर सिंह खुद को बचाना चाह रहे हैं. देखिए, मैं ऐसा मानता हूं कि इसके तथ्य तो बाहर आएंगे. सवाल ये नहीं है कि परमवीर सिंह खुद को बचा रहे हैं या नहीं बचा रहे. सवाल इसमें सबसे महत्वपूर्ण ये है कि उन्होंने जो चैट उसके साथ लगाई हुई है, अगर वो चैट सही है तो फिर इतना बड़ा एविडेंस, इतना बड़ा सबूत जब वो लेकर सीधे पत्र लिखते हैं तो इसके बाद केवल ये कहकर नजरअंदाज नहीं किया जा सकता कि वो खुद को बचाने की कोशिश कर रहे हैं. मुझे ऐसा लगता है ऐसा कहकर नहीं चलेगा. ये बिल्कुल गंभीर मामला है और इस मामले में उन्होंने इस्तीफा देना चाहिए, ऐसी हमारी मांग है. नहीं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मागणी केलेली आहे. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यायला हवा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा आणि याची निष्पक्ष अशी चौकशी करण्याची मागणी आता केलेली आहे. एका बाजूला हे संपूर्ण प्रकरण आता समोर आल्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांकडून त्याला उत्तर देताना केवळ आरोप झटकून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री तात्काळ पदावरून कार्यमुक्त होतात का हे पाहणं सुद्धा आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे, भाजपचे आमदार राम कदम यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात. परमवीर सिंगाने लेखी आरोप केलेला आहे की दर महिन्याला अनिल देशमुखांना मला 100 कोटी रुपये द्यावे लागायचे
आणि वाझेंना त्यांनी हे कलेक्शन करण्यासाठीच पुन्हा घ्यायला लावलं हे परमवीर सिंग म्हणतात. आता माझ्या डोक्यात घोषणा कॉईन झाली की अब तो हे स्पष्ट है ये सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे आता हे सरकार भ्रष्ट आहे तर कोणी बाहेरून सांगायला नको ना. संजय राऊत दरवेळेला म्हणतात की हे खोटे आरोप करतात, यांच्या आरोपाने काही सरकार जाणार आहे की नाही. तर आता माझं तर म्हणणं आहे की संजय राऊतांना आता गृहमंत्री करून टाका, म्हणजे मग सोपं होईल. त्यामुळे संजय राऊत हा विषय नाही. माझा मुद्दा आहे तो प्रामुख्याने आता परमवीर सिंगांनी जर पत्र लिहिलं आहे, ऑन पेपर ते म्हणत आहेत किंवा 100 कोटी दर महिन्याला मला अनिल देशमुख कलेक्ट करायला लावायचे. वाझेंना सुद्धा तो जो शब्द वापरला माननीय देवेंद्रजींनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की वाझे हा कलेक्टर होता, हे तर स्पष्ट झालं. सरकार जनता की रक्षा के लिए होती है, पर ये 3 दलों की सरकार जिस पुलिस ने जनता की रक्षा करनी चाहिए उसी पुलिस को जनता का शोषण करने के लिए कहा और लोगों से जबरन हफ्ते के महीने के 100 करोड़ रुपए वसूल करने के लिए कहा. इतना घिनौना काम महाराष्ट्र की भूमि पे नहीं, देश के किसी भी राज्य में इसके पूर्व नहीं हुआ. तेव्हा या क्षणाची सर्वात मोठी बातमी, या वर्षभरातली सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी बातमी. एक पत्र राज्याच्या वरिष्ठ अधिकारी परमवीर सिंग, मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या परमवीर सिंग यांनी वरिष्ठांना पत्र लिहिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचे कसे आदेश दिलेले आहेत. सचिन वाझे यांचं नाव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. सचिन वाझे जे CIUचे प्रमुख म्हणून काम करत होते, आता या संपूर्ण कारमायकल रोडवरच्या स्फोटक प्रकरणात NIAच्या ताब्यात असलेल्या ज्यांची चौकशी सुरू आहे त्यांना राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांचं कलेक्शन करण्याची जबाबदारी सोपवलेली होती. आणि जेव्हा हे मला कळलं तेव्हा अत्यंत धक्का बसला असं म्हणालेले आहेत संजय पाटील यांनी मला माहिती दिली. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे, पोलिसांना ते सातत्यानं सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. त्या टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसंच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आलं होतं. हे परमवीर सिंग यांनी आता वरिष्ठांना कळवलेलं आहे, राज्याच्या प्रमुखांना कळवलेलं आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग, राज्याचे सध्याचे DG ज्यांना आताच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बाजूला करण्यात आलेलं आहे, त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवरती अत्यंत धक्कादायक, क्लेशदायक असे हे आरोप केलेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला अस्वस्थ करणारी ही बातमी. राज्याच्या पोलीस दलात नेमकं काय सुरू आहे, राज्याच्या सरकारमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न पडावा इतके हे गंभीर आरोप. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा कदाचित असं हे सगळं प्रकरण घडलेलं असावं की राज्याच्या गृहमंत्र्यांवरती इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इतके गंभीर आरोप केलेले आहेत. माझ्यासोबत माझे प्रतिनिधी तुषार शेट्टी आहेत, मी त्यांच्याकडे जातोय. तुषार, या सगळ्या प्रकरणात अँगल राजकीय सुद्धा दिसतोय. जर हे आरोप खरे मानले तर आपल्याला असं स्पष्टपणे दिसतंय की काही दिवसांपूर्वी शिवसेनेला टार्गेट करण्यासाठीच्या काही बातम्या आलेल्या होत्या. शिवसेनेचा हस्तक्षेप वाढलेला आहे अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या होत्या. शिवसेनेला टार्गेट केलं जातंय का, शिवसेना एकटी पडली जाते का, असं सगळं चित्र दिसत असताना आता या सगळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा बाजूला राहू शकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे का? विलास, जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर मगाशी जो मी सांगत होतो आपला तो बाळ्या दुसऱ्यांचं कार्ट, तेच इथे पुन्हा एकदा होताना दिसतं आहे. ज्या पद्धतीनं अनिल देशमुखांनी भाषण केलेलं होतं आणि त्या भाषणात ते म्हणालेले होते की सचिन वाझेंची चूक झालेली होती, परमवीर सिंग यांची चूक झालेली आहे. बरोबर, ही चूक झालेली होती. आता आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीणजी, आता आपण ऐकलं की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की आताच्या आता राज्याच्या गृहमंत्री पदावरचा राजीनामा दिला पाहिजे अनिल देशमुख यांनी. तुमची काय मागणी आहे? तात्काळ जनाची नाही मनाची जर थोडी जरी लाग असेल तरी राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. याची कारण त्यांच्या खात्यातला DG लेवलचा अधिकारी त्या ठिकाणी जेव्हा जाहीर आरोप करतो ते सुद्धा लेखी पत्राद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहितो की 100 कोटीची खंडणी
वाजेच्या माध्यमातून दर महिना त्या ठिकाणी हवी. आणि मला वाटतं पोलिसांनाच नव्हे तर राज्य सरकारला काळीमा, गृह खात्याला काळीमा लावणारी गोष्ट आज त्या ठिकाणी घडताना दिसते. याच्यामध्ये गृहमंत्र्यांचं पहिल्यापासून त्या ठिकाणी निष्काळजीपणा, दुर्लक्ष, नीट ऍक्शन त्या ठिकाणी घेऊ शकले नाही हे आज सिद्ध होतंय. कारण विधिमंडळाच्या सभागृहामध्ये दोन्ही, खाली देवेंद्रजी असतील, वरच्या सभागृहात मी, त्या ठिकाणी सचिन वाजे प्रकरण ज्या वेळेला लावून धरलं, संबंधितांना निलंबन करा, अटक करा ही मागणी केली, त्यावेळेला बचावात्मक पवित्रा घेण्याचं काम गृहमंत्र्यांनी केलं. एवढंच नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तो काय ओसामा बिन लादेन आहे की काय अशा प्रकारचं शेल्टर देण्याचं काम केलं. आणि मग त्यावेळेला तुम्हाला आयुक्त असणारे परमवीर सिंग धुतल्या तांदळासारखे वाटत होते. आता वाजे प्रकरण NIA त्या ठिकाणी एका टप्प्यावर आणल्यावर त्याचे धागेदोरे त्या ठिकाणी परमवीर सिंगकडे जात आहेत. म्हणून तुम्ही आता बोलताय की अक्षम्य चूक आहे, त्याला माफ करता येणार नाही. आणि मग ती चूक तुम्हाला पहिली वाटत नव्हती, आज चूक त्या ठिकाणी वाटते. आणि मला वाटतं तोच परमवीर सिंग आज ज्या वेळेला तुमच्यावर आरोप करतो त्यावेळेला तो मुद्दाम आरोप करतोय असं होतंय. प्रवीणजी मला तुमच्याच आरोपांकडे यायचंय. तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक स्टेटमेंट केलेलं होतं की हे केवळ प्यादे आहेत, यांचा पॉलिटिकल बॉस कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. आज NIAच्या चौकशीच्या आधीच पॉलिटिकल बॉस समोर आले असं म्हणायचंय का? नाही, अजूनही पॉलिटिकल बॉस या मागे आहेत. हे प्रकरण गृहमंत्र्यांकडे संपत नाही. या ठिकाणी वाजे, परमवीर सिंग यांचे धागे दोरे अजूनही काही पॉलिटिकल बॉसकडे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये गेल्याचं आपल्याला दिसेल. आणि त्याच्यामुळे आत्ता त्या खात्याचा प्रमुख म्हणून ज्या वेळेला DG लेवलचा अधिकारी आपल्यावर आरोप करतो ते सुद्धा लेखी पत्रानं मुख्यमंत्र्यांकडे करतो, तात्काळ त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता आहे. आणि माझी उद्धवजी ठाकरेंना विनंती राहील की गेल्या काही दिवसामध्ये निर्णय न घेणं किंवा निर्णय उशिरा घेणं आणि त्या ठिकाणी मग सर्व काही झाल्यावर निर्णय घेणं असा जो काही प्रघात पडलाय त्याला फाटा देण्यासाठी या विषयावर तात्काळ निर्णय घ्या. कारण वाजेंच्या बाबतीत तसंच झालं, राठोड प्रकरणात तसंच झालं. त्यामुळे उशिरा निर्णय, जस्टिस डिले इज इनजस्टिस. आणि त्याच्यामुळे आता राजीनामा घ्यायचा असेल तर इमिजिएट तात्काळ त्या ठिकाणी राजीनामा घेण्याची आवश्यकता आहे. आणि तो ठाकरे बाणा मुख्यमंत्री दाखवतील काय, किंबहुना आदरणीय पवार साहेब अनिल देशमुखांचा राजीनामा अशा पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी घेतील का, हेच महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी पाहायचं आहे. अगदी खरं प्रवीणजी, महाराष्ट्रातल्या जनतेला हेच पाहायचं आहे की या गृहमंत्र्यांवरती एका DG दर्जाच्या अधिकाऱ्यानं आरोप केल्यानंतर कारवाई होणार आहे का. मात्र एक पळवाट या पत्रामध्ये दिसते आहे की हे पत्र, याच्यावरती परमवीर सिंग यांची सही नाहीये. जर ही सही असती तर हा धडधडीत पुरावा झाला असता. मात्र आता या पत्राला खरोखरच गांभीर्यानं घ्यायचं की या पत्राला कचऱ्याची टोपली दाखवायची, हे दोन ऑप्शन आता महाविकास आघाडीमधल्या ज्येष्ठांसमोर आलेले आहेत का? नाही, एक लक्षात घ्या, ज्या वेळेला मेलच्या आधारे त्या ठिकाणी पत्र पाठवतात त्यावेळेला सहीची आवश्यकता नसते. ज्या मेलवरनं जातं त्याचं ते पत्र त्या ठिकाणी अधिकृत समजलं जातं. आणि प्रवीणजी, गेल्या 2 तासापासून ही बातमी सुरू आहे. 2 तासापासून ही बातमी सुरू आहे. 2 तासात खरं तर ते समोर यायला हवे होते. जर त्यांनी पत्र दिलं नसतं तर त्यांनी समोर यायला हवं होतं, सांगायला हवं होतं की मी हे पत्र लिहिलेलंच नाही. ते अजून सुद्धा समोर आले नाहीत आणि परमवीर सिंग यांनी त्याचं डिनाय केलं नाही. याचा अर्थ हे त्यांचंच आहे असं म्हणायचं, किंवा त्यांनी मूक संमती दिली त्यांनी? 100% ते पत्र त्यांचंच असावं. काल संजय पांडेंनी पत्र दिलं, आज परमवीर सिंगांनी पत्र दिलं. त्यांनी कुठेही पत्र डिनाय केलं नाही. उलट पक्षी या पत्रावर इन्स्टंट रिॲक्शन राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली. तसं असतं तर राज्याचे गृहमंत्री त्यांना थेट विचारू शकले असते.
राज्याचे मुख्यमंत्री पत्र आल्या क्षणी दुसऱ्या मिनिटाला विचारू शकले असते. त्याच्यामुळे पत्रावर सही आहे की नाही, पत्राच्या मागच्या भावना, त्याचे कंटेंट्स जे आहेत त्या कंटेंट्सची तपासणी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे IPS अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गृह खात्याच्या गृहमंत्र्यावर अशा प्रकारे खंडणी गोळा करण्याचा आरोप त्या ठिकाणी केलेला कधीच नाही. म्हणजे या राज्यानं RR पाटील गृहमंत्री पाहिलेले आहेत. ज्या RR पाटलांनी डान्स बार मध्ये तरुण मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्यामुळे डान्स बार हा अवघड विषय. अगदी खरे प्रवीणजी, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा होता. राष्ट्रवादीचेच एक गृहमंत्री RR पाटील आबा, ज्यांनी सगळ्यांचा विरोध दर्शवत किंबहुना विरोध नाकारून डान्स बार बंदीची घोषणा केली, अखेरपर्यंत ते आपल्या निर्णयावरती ठाम राहिले, त्यांना त्यांच्या ज्येष्ठांनी सहकार्य सुद्धा केलं, आणि त्याच पक्षाचा एक मंत्री, एक गृहमंत्री जर पोलीस अधिकाऱ्यांना सांगत असेल की डान्स बार वाल्यांकडनं खंडणी वसूल करा, तर यापेक्षा मोठं दुर्दैव काय म्हणायचं? नाही, अगदी बरोबर. आपण बघाल की RR पाटील यांनी राज्याच्या पोलिसांची प्रतिमा उंचावली होती. RR आबा आज गरिबांना त्या ठिकाणी आपले रक्षणकर्ते वाटत होते. कारण आपण पाहिलंय की मुंबईमध्ये तर डान्स बार मध्ये जाऊन अनेक तरुणांनी त्या ठिकाणी आपले संसार उद्ध्वस्त झाल्याची शेकडोच्या संख्येनं उदाहरणं होती. आणि एका बाजूला मोठी आर्थिक प्रलोभनं त्या डान्स बार या विषयात असताना त्या प्रलोभनांना बळी न पडता, कुठल्याही दबावाला बळी न पडता धाडसानं त्या ठिकाणी निर्णय घेणारे RR आबा पाटील या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. आणि आता त्याच पक्षाचे गृहमंत्री या ठिकाणी जर अशा प्रकारे खंडणी मागत असतील असा आरोप या ठिकाणी आयुक्त करणार असतील एक IPS दर्जाचा, तर मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा विचार करायला लावणारी गोष्ट आहे. अगदी प्रवीणजी, तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. असं म्हणतात की शरद पवार हे जाणते राजे आहेत, आणि 2 दिवसांपासून जी चर्चा सुरू झालेली होती, शरद पवार हे अनिल देशमुखांवरती नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. आणि काल काही प्रसारमाध्यमांमध्ये या वावड्या सुद्धा उठल्या होत्या की अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जाणार आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण, याचा अंदाज शरद पवारांना काही दिवसांपूर्वीच लागला होता का, आणि ही चर्चा आता बाहेर आली आहे का? शरद पवार साहेब एक धूर्त आणि मुत्सद्दी असे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना भविष्याच्या चाहूल अगोदरच त्या ठिकाणी लागत असते. त्यांनी या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलंय, गृह खातंही सांभाळलंय, देशामध्ये सुद्धा रक्षा मंत्री आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी त्यांनी सांभाळल्यात. आणि त्यांच्यामुळे त्यांचे असणारे पोलीस खात्यामध्ये किंवा IPS मध्ये संबंध, त्यांना असणारे इनपुट्स, त्यांचे असणारी वेगवेगळ्या स्तरावरचे संबंध यातनं निश्चितपणे या सर्व प्रकरणाचा अंदाज पवार साहेबांना आलाच होता. पण मग कालच राजीनामा घेतला असता तर बरं झालं नसतं का? पवार साहेबांनी वाजे प्रकरणामध्ये या ठिकाणी नाराजी व्यक्त केली होती, आणि त्यांची नाराजी सूचक होती, बोलकी होती. आणि मला वाटतं परवा दिल्लीला सुद्धा त्या ठिकाणी बोलावलं असणार. मला वाटतं हाच विषय असणार की त्यांना या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या असतील, आणि मला वाटतं पवार साहेब हा विषय गंभीर घेऊन कारवाईला मागे पुढे पाहतील असं मला अजिबात वाटत नाही. पण कालच जेव्हा ह्या सगळ्या बातम्या आलेल्या होत्या, आजचं हे पत्र येण्याच्या आधी राजीनामा दिला असता या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून, तर आज होणारं जे काही वस्त्रहरण होतंय हे टाळता आलं असतं. मला वाटतं या सरकारची पूर्णपणे वस्त्रहरण झालेलीच आहेत. दिवसेंदिवस सरकारची आबरू त्या ठिकाणी वेशीवर टांगली जाते. कारण आपण बघाल अनेक प्रसंग महाराष्ट्रात घडतायत. सरकार सर्व काही झाल्यावर निर्णय घेत आहे. पूजा चव्हाण प्रकरण झालं, महाराष्ट्रातील जनता राठोडचा राजीनामा मागत होती. FIR 20 दिवस झाला नाही, राठोडचा राजीनामा 20 दिवसाने घेतला, 2 दिवस खिशात ठेवला, त्यानंतर दिला. तो तात्काळ घेतला असता इमेज या ठिकाणी सरकारची झाली असती. सेम प्रकरण वाजेच्या संदर्भात, वाजेचा तात्काळ त्या ठिकाणी निलंबन केलं असतं तर NIA ला हस्तक्षेप करावा लागला नसता. आणि ज्या वेळेला NIA नी एका स्टेज पर्यंत प्रकरण आणलं
एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आता परमवीर सिंगांकडे धागेदोरे गेलेत, त्या वेळेला हे सरकार जागं होते. आता जर त्या ठिकाणी कारवाई केली, मला वाटतं सगळ्या गोष्टी अंतिम टप्प्यावर आल्यानंतर या सरकारला जाग येते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे बैल गेला आणि झोपा केला अशा प्रकारचा कारभार या सरकारचा दुर्दैवानं चाललेला दिसतोय. महाराष्ट्रातील जनतेला याचा वीट आला. एवढं अत्यंत वाईट पद्धतीनं पोलीस प्रशासनामध्ये आणि सरकारमध्ये काम चाललंय. प्रवीणजी, तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय, पण जेव्हा परमवीर सिंग यांनी पत्र लिहिलेलं आहे, या पत्रामध्ये त्यांनी काही चार्ट सुद्धा जोडलेले आहे. हे चार्ट जर एखादा पुरावा धरला, जर तो पुरावा गृहीत धरून थेट याच्याबद्दलची चौकशी केली जाऊ शकते का राज्याच्या गृहमंत्र्यांची? त्यांनी दिलेला हा पुरावा गृहीत धरून त्यांची चौकशी होऊ शकते का? राजीनामा वगैरे त्या गोष्टी होत असतील, पण याबद्दलची पोलीस कारवाई सुद्धा होऊ शकते का? अहो, आता चौकशी कोण करणार? कुंपणच शेत खात असेल तर अपेक्षा कोणाकडून करणार? म्हणून मी मगाशीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण त्या ठिकाणी आपला ठाकरे बाणा त्या ठिकाणी आता तरी दाखवा. गृहमंत्र्यांचा आपण तात्काळ त्या ठिकाणी राजीनामा घ्या आणि आपली प्रतिमा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्या ठिकाणी उजळ करण्याचा त्या ठिकाणी एक संधी आहे आणि ती आपण घ्यावी. नाहीतर आपणही त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये सत्तेपायी त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही. सत्तेपायी त्या ठिकाणी सत्ता टिकवण्यासाठी न पटणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सहन करताय आणि पर्यायानं सरकारच्या प्रतिमेबरोबर आपल्या प्रतिमेला धक्का बसतोय. याची तरी काळजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी आणि तात्काळ अनिल देशमुख साहेब यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणामध्ये जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यावा. प्रवीणजी, तुम्ही राजकीय या सगळ्याकडे कसं पाहता? कारण सुरुवातीला सगळा रोग शिवसेनेच्या बाजूने, आमचं काहीच नाही असं दाखवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा आणि सगळ्यांचा, गृहमंत्र्यांचा पण प्रयत्न होता. पण आता हे सगळे आरोप आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली आहे का? नाही, प्रश्न हा राष्ट्रवादी काँग्रेस आरोपीच्या पिंजऱ्यात हा विषय नाहीये. गृहमंत्री आला त्या पक्षाचा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला, परंतु सरकार म्हणून आम्ही बोलतोय. आणि आपण केवळ हे अनिल देशमुख साहेबांपुरतं प्रकरण सीमित नाही, अनेक राजकीय पुढाऱ्यांचा या प्रकरणामध्ये आपल्याला संपर्क धागेदोरे असल्याचं येणाऱ्या भविष्यामध्ये या ठिकाणी समोर येईल. आगे आगे देखो होता है क्या, याच्यामध्ये आणखी किती लोकांचे संबंध वाजेच्या माध्यमातून परमवीर सिंगाच्या माध्यमातून प्रस्थापित झालेले आहेत, हे येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे या ठिकाणी राज्यातील जनतेला पाहायला मिळेल. आणि कुंपणच जर शेत खात असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा, अशा प्रकारचा प्रश्न आज राज्याच्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. नक्कीच याचं उत्तर निश्चितपणे द्यावं लागणार आहे, कारण आरोप अत्यंत गंभीर आहे. ज्यांनी आरोप केले ते सुद्धा या महाराष्ट्रातले वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. ज्यांच्यावर आरोप झाले ते राज्याचे गृहमंत्री आहेत. तेव्हा या सगळ्या आरोपांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार आहे का? राज्याचे गृहमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार आहेत का? मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार आहेत का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण या घडीला या महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी, महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमीवर आपल्याला कायम राहायचं. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.